ओके, चला. आता आपण एनर्जी ऍक्टिव्हेशनचं घेणार आहोत. तर एनर्जी ऍक्टिव्हेट कशी करायची ते आता आपण बघणार आहोत. त्याच्यासाठी सर्वांनी डोळे बंद करून बसायचे आहे. डोळे हलके बंद करायचे आहेत आणि म्हणायचे आहे, मी स्वतःचा आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीचा आभारी आहे. मी माता पिता समस्त गुरुजनांचा आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रामध्ये आलेली आहे. तुमच्या क्राऊन चक्रातून दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या सातही चक्रात प्रवेश करत आहे. सातही चक्रातून ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या हातात येत आहे, तुमच्या आवरामध्ये आलेली आहे. आता ही ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या हातातून प्रवाहित होत आहे, तुमच्या हातातून प्रवाहित होत आहे. आणि आता एक दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या हातांमध्ये आलेली आहे. एक दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या हातांमध्ये आलेली आहे. तुम्हाला त्याचा फ्लो जाणवेल. तुम्हाला त्याचा आता फ्लो जाणवणार आहे. दोन्ही हात रब करायचे आहेत. दोन्ही हात रब करायचे आहेत. आणि आपला लेफ्ट हँड खाली आणि राईट हँड वर घ्यायचा आहे. हात कप शेप मध्ये घ्यायचे आहे. कप शेप मध्ये आपण प्रसाद घेतो ना, तेव्हा कसा हात खोलगट करतो, त्याला कप शेप म्हणतो. तर आपल्याला कप शेप घ्यायचा आहे. आणि हा हाताचा तळवा आणि ह्या हाताचा तळवा असे एकमेकावर येऊ द्यायचे आहे. आणि क्लॉक वाईज हात फिरवायचे आहे. ओके, मी बोलते तसं तुम्ही मनात बोलायचं आहे. डोळे बंद करून बोलायचं आहे. Charge, heal and protect my palm chakra. Charge, heal and protect my palm chakra. Charge, heal and protect my palm chakra. अगदी स्लोली हात फिरवायचे आहे. अगदी स्लोली हात फिरवायची. ती एनर्जी फील करायची आहे आपल्याला. Charge, heal and protect my palm chakra. Charge, heal and protect my palm chakra. Charge, heal and protect my palm chakra. राजेंद्र शिंदे सर, तुम्ही खूप फास्ट हात फिरवताय, थोडं हळू घ्या. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. शारदा शिंदे मॅडम, आपल्याला हात तसा घ्यायचा नाहीये, खोलगट हात करायचा आहे. वरचा हात खोलगट. ओके, तळ हातावर आला पाहिजे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. 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 क्लॉकवाईज हात फिरवायचे आहे. आपल्याला अंदाजे 21 वेळा हे करायचे आहे. यानंतर आपला दुसरा हात वरती, राईट हँड खाली राहील, लेफ्ट हँड वरती येईल. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. 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 चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र.
आता काय करायचंय, लेफ्ट हँड आपला ओपन करून मांडीवर ठेवायचा आहे, असा ओपनच ठेवायचा. आणि आपला जो उजवा हात आहे तो आपल्या क्राऊन चक्रावर घ्यायचा आहे आणि इथे हात ठेवायचा, टच करायचा नाहीये. चार्ज ही क्लॉकवाईज फिरवायचा आहे. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय क्राऊन चक्र. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय सेवन चक्र. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय सेवन चक्र. अगदी हळूवार घ्यायचा आहे. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय सेवन चक्र. 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 आता उजवा हात आपल्या नाभीजवळ घ्यायचा आहे. नाभीला टच करायचं नाहीये, थोड्या अंतरावर. आपला उजवा हात तसाच मांडीवर ठेवायचा आहे आणि लेफ्ट हँड आपल्या मांडीवर ठेवायचा आहे आणि राईट हँडने आपल्याला करायचं आहे. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. 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 दोन्ही हात आपल्या हृदयाजवळ ठेवायचे आहे. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय हार्ट चक्र. 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 आता हळूवार हात काढायचे आहे. आता बघा, आपण ह्या ज्या 4 स्टेप केल्या, ओके. सर्वात पहिले आपली ऍक्टिव्हेशनची स्टेप कोणती होती? आपला उजवा हात, डावा हात खाली, उजवा हात वरती, त्याला चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. त्याच्यानंतर दुसरा हात खाली, चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. त्याच्यानंतर आपलं क्राऊन चक्रावर आणि आपला लेफ्ट हँड ओपन करून ठेवायचा आहे. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय सेवन चक्र. त्याच्यानंतर आपल्या नाभीजवळ चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. त्याच्यानंतर आपल्या हार्ट जवळ चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय हार्ट चक्र. ओके, ह्या 4 स्टेप कळल्या. तर ह्या आपल्याला 21 दिवस रोज करायच्या आहे. हे एनर्जी ऍक्टिव्हेशन आहे. आपली एनर्जी याच्यामुळे वाढणार आहे आणि ती आपली ऍक्टिव्ह राहणार आहे.
ओके. आपल्याजवळ इतक्या वर्षापासून ही एनर्जी होती, पण आपल्याला तिचं आता ती ऍक्टिव्ह करत राहायची आहे आपल्या बरोबर. त्याच्यासाठी आपल्याला हे करायचं आहे. तर आता आपल्याला स्वतःला हिलिंग करायचं आहे. ओके. आता तुम्हाला मी बोलली होती का ज्या वेळेला तुमचा शक्तिपात होतो त्यानंतर तुम्ही हिलिंग करायला तयार होता. तुम्ही पूर्ण एक रेखी साधक बनलेले आहात आता. ज्यांचा शक्तिपात झालेला आहे, ऍक्टिव्हेशन झालेलं आहे, ते आता पूर्णपणे रेखी साधक बनलेले आहे. ओके. त्यांची फर्स्ट लेवल झाली आहे असं आपण म्हणू शकतो. ओके. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हिलिंग कसं करायचं. तर हिलिंग आपण आता स्वतःच्या बॉडीला करायचं आहे. पहिले स्वतःवर हिलिंग करूया आणि मग दुसऱ्याला कसं करायचं ते पण बघूया. आपण आता आधी स्वतःला करूया. ओके. चला, सर्वांनी हात रब करायचे आहेत. दोन्ही हात रब करायचे आणि असे हळूहळू दूर करायचे, एकमेकांपासून दूर करायचं. एक मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला जाणवेल बघा. हळूहळू ते थोडे मागे जातील, परत चुंबकासारखे पुढे एकमेकाजवळ ओढले जातील. हळूहळू असा एक आपला बॉल तयार होईल, एनर्जी बॉल तयार होईल. असा हळूहळू एनर्जी बॉल तयार होतो आहे. ओके. डोळे बंद करायचे आहेत. एनर्जी बॉल पकडायचा आहे आपल्या हातांमध्ये आणि डोळे बंद करायचे आहेत आणि मनात म्हणायचं आहे, माझ्या मागे बोलायचं आहे, अनंत स्रोतातून येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, अनंत स्रोतातून येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या क्राऊन चक्रामध्ये आलेली आहे, माझ्या क्राऊन चक्रामध्ये आलेली आहे. तुम्हाला एनर्जी आलेली जाणवेल. तुम्हाला ती एनर्जी उचलायची आहे आणि हळूवार आपल्या क्राऊन चक्रावर ठेवायची आहे. हळूवार आपल्या क्राऊन चक्रावर तो बॉल, एनर्जीचा बॉल ठेवायचा आहे. व्हेरी गुड. 1 मिनिट हात तसेच डोक्यावर ठेवायचे आहे. शरीरावर कुठेही दुखत असेल, तणाव असेल, तिथे लक्ष केंद्रित करायचे आहे. आपल्या शरीरावर कुठे दुखते आहे का, काही तणाव आहे का, तिथे लक्ष केंद्रित करायचे आहे. अनंत ब्रह्मांडातून येणारी दिव्य ऊर्जा आपल्याला दिव्य उपचार प्रदान करते आहे. अनंत ब्रह्मांडातून येणारी दिव्य ऊर्जा आपल्याला दिव्य उपचार प्रदान करते आहे. आपल्या क्राऊन चक्रात प्रवेश करत आहे. आपल्या क्राऊन चक्रात प्रवेश करत आहे. सहजतेने तुम्ही डोळे बंद केलेले आहेत. सहजतेने तुम्ही डोळे बंद केलेले आहेत. हात मांडीवर, तळवे आकाशाकडे ठेवायचे आहेत. दोन्ही हात मांडीवर, तळवे आकाशाकडे ठेवायचे आहेत. शरीर लेवलवर, मन लेवलवर आपल्याला कुठेही काही दुखणे असेल, आपल्या शरीर लेवलवर, मन लेवलवर आपल्याला कुठेही काही दुखणे असेल तर तिथे पूर्ण आपले लक्ष केंद्रित करायचे आहे. आपले लक्ष तिथे केंद्रित करायचे आहे. जिथे तुम्हाला सफरिंग आहे, शरीर लेवलवर, मन लेवलवर, तिथे तुमचे दुःख पूर्ण लक्ष केंद्रित करायचे आहे. तिथे ही दिव्य उपचार ऊर्जा हिलिंग देत आहे. ही दिव्य उपचार ऊर्जा हिलिंग देत आहे, हिलिंग देत आहे. ही दिव्य उपचार ऊर्जा हिलिंग देत आहे. एक सकारात्मक हिलिंग होत आहे. तुमचे सकारात्मक हिलिंग होत आहे. संपूर्ण आरोग्य लाभलेलं आहे. संपूर्ण आरोग्य आपल्याला लाभलेले आहे. दिव्य ब्रह्मांडीय रेखीची ऊर्जा आपल्या प्रत्येक सेलमध्ये पोहोचत आहे. आपल्या प्रत्येक सेलमध्ये पोहोचवायची आहे ती आपल्याला आता. आणि आपल्याला दिव्य उपचार होत आहे. आणि आपल्याला दिव्य उपचार होत आहे. संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती होत आहे. संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती होत आहे. जिथे दुखणे आहे तिथे फोकस करायचा आहे. जिथे दुखणे आहे तिथे फोकस करायचा आहे.
दिव्य रेकीची शक्ती तिथे पोहोचलेली आहे. दिव्य रेकीची शक्ती तिथे पोहोचलेली आहे. आता तुम्हाला जिथे वेदना आहेत, त्रास आहे, दुःख आहे, तिथे हात ठेवायचा आहे. कोणाचे डोके दुखत असेल, कोणाची मान दुखत असेल, कोणाची पाठ दुखत असेल, तिथे तुम्हाला हात ठेवायचा आहे. तिथे तुम्हाला हात ठेवायचा आहे आणि तुमचं पूर्ण फोकस, तुमचं संपूर्ण लक्ष तिथे आणायचे आहे. तिथे दिव्य हिलिंग होत आहे. तिथे दिव्य हिलिंग होत आहे. दिव्य हिलिंग होत आहे. दिव्य रेकी दिव्य रेकी ऊर्जा तिथे पोहोचत आहे. तुम्हाला पूर्णपणे, तुम्हाला संपूर्ण पॉझिटिव्हिटीने तुम्हाला तुमचा उपचार होतो आहे. संपूर्ण पॉझिटिव्हिटीने तुमचा दिव्य उपचार होतो आहे. संपूर्ण पॉझिटिव्हिटीने तुमचा संपूर्ण दिव्य उपचार होत आहे. काही क्षण तिथे दुखणाऱ्या पार्टवर डिझॉल्व होत आहे. संपूर्ण लक्ष त्या दुखणाऱ्या भागांवर लक्ष केंद्रित करा आणि तिथे दिव्य ऊर्जा पोहोचत आहे आणि संपूर्ण हिलिंग होत आहे. यू आर द हिलिंग मॅग्नेट. यू आर द हिलिंग मॅग्नेट. यू आर द हिलिंग मॅग्नेट. अनंत स्रोतातून वाहत येणारी ही ऊर्जा आपल्याला दिव्य उपचार प्रदान करत आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी ही दिव्य ऊर्जा आपल्याला दिव्य उपचार प्रदान करत आहे. दिव्य उपचार प्रदान करत आहे. कोणतेही जुने दुखणे असेल किंवा ताण असेल तर तो तिथून संपूर्ण हिलिंग होत आहे. संपूर्ण हिलिंग होत आहे. यू आर द हेल्थ मॅग्नेट. यू आर द हेल्थ मॅग्नेट. यू आर द हेल्थ मॅग्नेट. आपल्याला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झालेली आहे. आपल्याला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झालेली आहे. आपल्याला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झालेली आहे. थोड्या वेळ काहीच बोलायचे नाही आहे. दुखणाऱ्या भागांवर हात तसेच ठेवायचे आहे. 2 मिनिट हात तसेच राहू द्या. ज्यांच्या हातांमधले व्हायब्रेशन संपतील त्यांनी हळूवार पूर्ण अवस्थेत परत यायचे आहे. आपल्या हातातून व्हायब्रेशन सुरू झालेले आहेत. व्हायब्रेशन सुरू व्हायला 3 मिनिटं लागतात कमीत कमी. तुमच्या हातांमधून व्हायब्रेशन सुरू झालेले आहे. त्या संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत तुम्हाला हिलिंग करायचे आहे. आपले दुखणे जसे आहे त्या प्रमाणे ब्रह्मांड आपल्या हातातून रेकी ऊर्जा तिथे पोहोचवत असते. जेवढी आपल्या दुखण्याला, वेदनेला गरज आहे तेवढ्याच संवेदना आपल्या हातातून निघत असतात. तुमच्या संवेदना थांबल्या तर तुम्हाला हळूहळू पूर्व अवस्थेत यायची आहे.
हातातून संवेदना संपल्या तर आपल्या हळूहळू पूर्व अवस्थेत यायचं आहे. कुठलीही घाई करायची नाहीये. तुम्ही स्वतःला हिलिंग करत आहात. तुम्ही आज स्वतःला हिलिंग करत आहात. ज्यांच्या हातातून संवेदना येणार थांबल्या असतील त्यांनी हळूहळू पूर्व अवस्थेत यायचे आहे. पूर्व अवस्थेत परत यायचे आहे. पूर्व अवस्थेत परत यायचे आहे. ज्यांच्या संवेदना संपल्या असतील त्यांनी थोडे पाणी पिऊन घ्यायचे आहे. ज्यांचे व्हिडिओ बंद आहे त्यांची माझी जबाबदारी नाही का ते प्रॉपर हिलिंग करता आहेत का नाही मला समजत नाहीये. हा, ज्यांचे व्हिडिओ चालू आहेत मी त्यांना प्रत्येक वेळी बरोबर सूचना करून त्यांचं क्लिअर करून घेते आहे. पण ज्यांचे बंद आहे त्यांचं मी नाही काही करू शकणार. ओके, चला. कोणी स्वतःला हिलिंग केलं आणि काय तुमचे दुखणे थांबले कोणी अनुभव सांगेल? नमिता ताई बोला. तुम्ही हँड राईज माझ्या करून डोळ्या ठेवा. माझ्या डोळ्या उजव्या डोळ्याला ना खूप दुखत होतं. तर त्याच्याने मी आता केलं ना तर मला असं पूर्ण गरम वाफा येत होत्या आणि मग आता खूप बरं वाटलं मला. मला रिलॅक्स वाटलंय. तुम्हाला एक गोष्ट सांगू का मी? का बघा, प्राणी हां. त्यांचे कधी हातपाय फ्रॅक्चर झालेले बघितले का? त्यांना लागल्यावर ते कधी दवाखान्यात गेलेले बघितले का? कारण हा जो निसर्ग कोण आहे ना हा स्वतः आपलं हिलिंग करत असतो. सर्वांचं करतो. त्याला आपण मानव काय प्राणी काय सगळे सारखे असतात. बरोबर आहे का नाही? हो, आपल्याला बघा, आपल्याला फ्रॅक्चर होतं. आपल्या हाडांना काही टीच जाते म्हणून डॉक्टर लोक तिथे हे करतात, प्लॅस्टर बांधतात. बांधतात ना. तर ते कुठेही असं हे नाही राहत का त्या प्लॅस्टर मध्ये काय राहतं का फक्त प्लॅस्टर ऑफ पॅरिसने ते तुम्हाला राऊंड करून ते पॅक करून देता का तुम्ही तेवढा जो हात असेल पाय असेल सरळ आणि स्ट्रेट ठेवायचा आहे. त्यांच्याकडे अशी कुठलीही मेडिसिन नसते का त्याच्याने ते दोघं हाड जुळणार आहे. तो निसर्ग जोडत असतो. ते फक्त आपल्याला पेनक्युलर तिथे ताकद परत भरण्यासाठी त्याच्यासाठी आपल्याला मेडिसिन देत असतात. पण ते हाड जे तुटलेलं आहे टीच गेलेली आहे ते पूर्ण जोडण्याचं जे काम आहे ना तो निसर्ग करत असतो. तुम्ही बोलून बघा एखाद्या डॉक्टरांशी. हम्म. ओके, तर हा निसर्ग आपलं हिलिंग करतो आहे आणि त्याने आपल्याला प्रत्येकाला ही पॉवर दिलेली आहे. तुम्ही बघा कुत्रे वगैरे किती वेळा उड्या मारता पळता त्यांचे हातपाय होतात का बरं कधी फ्रॅक्चर? जरी दुखलं सुकलं तर ते काय करतात स्वतःच्या लाळेने ते हात पाय चाटून घेतात. ती जखम जी झालेली असते ना. एकच मिनिट. तर ते काय करता तुमचं जे दुखणं आहे ना ते स्वतःचे जे जखम झाली असेल ते लाळेनेच पूर्ण क्लिअर करून घेत असतात. हे निसर्गाने दिलेलं आहे आपल्याला. म्हणून आपणही सकाळी झोपेतून उठतो तर त्यावेळेला जी पहिली लाळ आपल्या तोंडात तयार झालेली असते तिला थुंकायचं नसतं. ज्यांना चष्मा लावायचं. आहे त्यांना ती लाळ डोळ्याला लावायची असते. त्यांचा चष्मा खूप लवकर बरा होतो. जर चष्म्याचा नंबर असेल तर तो कमी होता होता त्यांचा चष्मा पण निघून जाणार आहे. ती इतकी औषधी खरं लाळ असते आपल्या तोंडातली सकाळची पहिली लाळ झोपेतून उठल्यावर अगदी. ती गुळण्याने करायच्या
तिच्यावर पाणी पिऊन घ्यायचं, म्हणजे ती आपल्या पोटात जात असते. ओके, चला सांगा आता. प्रेमा मॅडम केव्हाच्या हात वर करून आहेत, बोला. जेव्हा हे आपण ऊर्जा हे करत होतो ना मॅम, तेव्हा हे असं गरम असं वाटत होतं मला. आणि जेव्हा तुम्ही इथे हात ठेवायला सांगितलं होतं तेव्हा असं पंपासारखं असं काहीतरी होत होतं. आणि माझ्या इथे पेन होता, पेन थोडासा रिलीफ झालेला आहे मॅम. आणि पोटामध्ये पण मला दुपारपासून थोडस कळ आल्यासारखं होत होतं, पण आता नाहीये. हो हो, ओके, खूप छान. थोडासा रिलीफ वाटत आहे. खूप हो. छान. आपण औषधं कसे आणि दिवसातून 2 वेळा घेतो, आणि जर खूपच थोडं जास्त दुखणं असेल तर डॉक्टर आपल्याला 3 डोस द्यायला लावतात, का 3 वेळा तुम्ही दिवसातून एक गोळी घ्यायला लावतात. तसंच जर तुमचं जास्त प्रमाणात कुठे दुखत असेल तर तुम्ही 3 वेळा हिलिंग घ्या. आणि थोडं हम्म. नॉर्मल असेल, का थोडं आपण सहन करू शकतो आहे, तर दिवसातून 2 वेळा तुम्ही हिलिंग घेऊ शकता, एकदा स्वतःच स्वतः घेऊ सकाळी. शकतो. हो. पण आणि ते तुम्हाला लाळेचं जे म्हणालात ना मॅडम, तर मी ती सकाळी उठल्यानंतर डोळ्याच्या असे आतमध्ये लावून घेत असते, काजळ लावल्यासारखं. हो हो हो, तसंच करायचं आहे. त्याच्याने काय फरक जाणवला तुम्हाला? म्हणजे आतापर्यंत मला चष्मा वगैरे काही नाहीये. नाही, माझं पण आपल्याला नाही आहे तर परत तो लागणार पण आहे, आणि ज्यांना आहे ना तर त्यांचाही हळूहळू नंबर कमी होतो. कमी आणि होतो. एकदम हळूहळू बंद पण होऊन जाईल तुमचा चष्मा. ओके, ओके, हा, थँक्यू. चालेल. अजून कोणाला अनुभव आला स्वतःचं हिलिंग कोणी केलंय आज? SJ मॅडम, तुम्ही बोला, आज नवीन दिसताय मला. नाही, मी सगळ्या सेशन मध्ये असते. अच्छा अच्छा, मॅडम, आज नाव खूप काहीतरी छान वेगळं अनुभव टाकलंय मिळाला. तुम्ही वाटतं याला. चेंज झालं असेल बहुतेक. हा हा हा, हा. बोला. मॅडम, इतकं सुंदर वाटलं ना, म्हणजे मणक्यावर आहे ना खूप स्ट्रेस जाणवत होता, अगदी मानेपासनं तर रीड पर्यंत खाली. तर मी हिलिंग दिली ना, तर इतकं म्हणजे एकदम असं रिलॅक्स वाटतंय, असं वाटतंय की जो ताण होता ना एकदम, तो पूर्ण निघून गेलेला आहे. अरे वा, आणि खूप फ्रेश छान. वाटलं म्हणजे. अरे वा, खूप हो, मला छान. खूप छान वाटलं. छान. थँक्यू मॅडम. हो, येस. सरला मॅडम, तुम्ही बोला. माईक ऑन करायचं आहे. मला बोलले का? माझं नाव शारदा आहे. सरला सरला राठी मॅडम. सरला छान राठी. वाटलं ताई. माझ्या हातात दुखत होतं तर कमी झालं. अच्छा, ओके. अजून बाकी? आदिती, आदिती मॅम बोला. हा मॅडम, मला गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे. आज मी हिलिंग केलं त्यावेळेस मला व्हायब्रेशन खूप छान जाणवलं. आणि मला उठून लगेच चालता कधीच येत नाही पायाने, ह्या हा, डाव्या पायाने. पण मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे थोडं हिलिंग दिल्यावर चालू नाही पाहिलं तर मला आज लगेच चालता आलं. अरे वा, त्यासाठी खूप खूप छान. थँक्यू मॅडम तुम्हाला. खूप छान अनुभव आला. मी आहे ना रोज ज्यांना चान्स देते ना त्यांना सोडून दुसऱ्यांनाही बघत राहते, का कोणाला नवीन व्यक्तीला बोलायला आज द्यायचं का, असं म्हणजे सगळ्यांना चान्स मिळतो. थँक्यू श्रेया मॅडम. जोशी मॅडम. श्रेया जोशी मॅडम, आवाज येतोय माझा? श्रेया, श्रेया जोशी. येतोय मॅडम आवाज. नाही नाही, यांना नाही जाते वाटतं. ओके, चला. स्मिता जोशी, रचना, स्मिता जोशी मॅडम. रचना मॅडम. येस मॅडम. मला खूप छान अनुभव आला. माझं बॅक पेन होत होतं, पण जसं हिलिंग केलं तर आता खरंच खूप रिलीफ वाटतंय आणि छान वाटतंय. ओके, व्हेरी थँक्यू सो गुड, मच. व्हेरी गुड. चला, तर आणि बबिता सरोदे मॅडम, तुम्ही बोला आज. मॅडम, खूप हलकं हलकं वाटायला लागलंय. हो ना, हो. अरे वा, छान, व्हेरी गुड. मला का ते त्या स्मिता जोशी आहे. स्मिता जोशी, ते शिवाय. हा, त्यांना आवाज नाही जाते बहुतेक. जात नाही वाटत, ती हा नुसती बघती माझी. हा, सुवर्ण झांबरे मॅडम बोला. तुमचा माईक ऑन करा आधी. खूप छान वाटलं मॅडम. जे असं काहीतरी जाणवत होतं की असं आपल्या हातांना खेचण्यासारखं खेचतंय काहीतरी, असं जाणवत होतं. आणि जेव्हा आपण जिथे दुखतं तिथे हात ठेवला ना, तिथे असं पूर्ण बरं झाल्यासारखं वाटलं. अरे वा, खूप छान. खूप छान वाटलं.
छान वाटली. अरे वा, खूप छान. नीरज सर, तुम्ही बोला. नीरज सर. माईक ऑन करायचं आहे. हा, नमस्कार मॅडम. हा, बोला. मी ग्रुप जॉईन केला, पण 3-4 दिवस जमलं नाही. आज माझा पहिलाच दिवस होता. अच्छा. हो हो, मी ब्रह्मकुमारी, प्रजापिती ब्रह्मकुमारी नाही, तिथे मी 2 सेशन केले होते, पण तिथेही माझं जमलं नाही. तुम्ही म्हटलं चला घरच्या घरी बघू आपण रेकीचा, त्याकरता मी अटेंड केलं. मला बरं. त्याच्यातली हातातली एनर्जी जाणवली आणि एक अच्छा. थंडपणा जाणवला. बरं बरं. आपले रेकॉर्डिंग पाठवले मी एक ग्रुपला, डे हो हो, पासून, फर्स्ट डे पासून. तुम्ही ते बघून कंटिन्यू करू शकतात. ओके. चालेल तर मग मॅडम. आपल्या नेक्स्ट ओके, बॅच मध्ये ऍड होऊ शकता. चालेल मॅडम. थँक्यू ओके. मॅडम. चला, आता आपण पाणी चार्ज करायचं बघूया. सर्वांनी पाणी घ्यायचं आहे. सर्वांनी पाणी घ्यायचं आहे. जर बॉटल असेल, तुमच्याकडे जर बॉटल असेल तर बॉटलचं झाकण काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ते चार्ज करायचं आहे. ओके. आणि जर तुम्ही ग्लासात करणार असाल तर अशा पद्धतीने करायचं आहे. ओके. हा, चला, रेडी सगळे. आता काय करायचं आहे, सर्वात पहिले थोडी पाण्याची टेस्ट करून घ्यायची आहे. कसं लागतं आहे ही टेस्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे पाण्याची. ओके. आता रेकीला प्रार्थना करायची आहे. थँक्स टू मी, थँक्स टू वॉटर, थँक्स टू रेकी. डोळे बंद करायचे आहेत. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. मी या पाण्याची आभारी आहे. मी या पाण्याची आभारी आहे. मी या पाण्याची आभारी आहे. पाण्याचा ग्लास हातात घ्यायचा आहे, त्यावर आणि आपला कप शेप मध्ये हात ठेवायचा आहे आणि मग हे बोलायचे आहे. हे पाणी पिऊन मला माझ्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हे पाणी पिऊन मला माझ्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हे पाणी पिऊन मला माझ्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. या पाण्याला मंदिराच्या तीर्थाची चव आलेली आहे. या पाण्याला मंदिराच्या तीर्थाची चव आलेली आहे. या पाण्याला मंदिराच्या तीर्थाची चव आलेली आहे. या पाण्याला अमृताची गोडी आलेली आहे. या पाण्याला अमृताची गोडी आलेली आहे. या पाण्याला अमृताची गोडी आलेली आहे. या पाण्याला मंदिराच्या तीर्थाची चव आलेली आहे. या पाण्याला अमृताची गोडी आलेली आहे. आता आपल्या हातातून संवेदना चालू होऊन संवेदना संपेपर्यंत हात आपल्या ग्लासावर ठेवायचा आहे. हळूहळू आपल्या हातांमधून संवेदना निघता आहेत. आपल्या संवेदना लगेच सुरू होत नाही, त्यांना 3 मिनिटं लागतात कधी कधी सुरू व्हायला. थोडं आपण नवीन असल्यामुळे आपले हात थोडे जड पडू शकतात. संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हात त्या पाण्यावर ठेवायचे आहे. कुठलीही घाई करायची नाहीये. अगदी रिलॅक्स. तळ हातातून गोल गोल अशी काहीतरी एनर्जी बाहेर निघते आहे. गोल गोल चक्र सारखी फिरते आहे. आणि पूर्ण आपल्या पाण्यात समाविष्ट होत आहे.
फील करा. फील करा त्या एनर्जीला. फील करा त्या एनर्जीला. व्हेरी गुड. व्हेरी गुड. व्हेरी गुड. कुठलीही घाई करायची नाहीये. हातातून संवेदना सुरू व्हायला 3 मिनिटं लागत असतात. कमीत कमी 3 मिनिटं लागतात. त्यांच्या हातातनं संवेदना संपल्या असतील त्यांनी ते पाणी थोडे पिऊन बघायचे आहे. बघा कशी चव लागते तुम्हाला पाण्याची. कसं लागतंय पाणी? खरंच मॅडम मंदिरातल्या तीर्थाप्रमाणेच आहे. हो ना. बघा हेच आपल्या घरातलं पाणी होतं. म्हणून आपण काय म्हणतो, रेकी वर्क युअर इंटेन्शन. आपण त्याला इंटेन्शन काय दिलं त्या पाण्याला? का मंदिराच्या तीर्थाची चव आली आहे, हे पाणी अमृतासारखे गोड झालेले आहे. आपण जे इंटेन्शन दिलं त्या पाण्याने तेच काम केलं. आता आपण असं इंटेन्शन दिलं का ह्या पाण्याला औषधाची चव आलेली आहे. करून बघा. प्रॅक्टिकल खरंच करून बघा तुम्ही. तुम्हाला नक्की ते पाणी कडू लागेल. हो. बघा तुम्ही. म्हणून आपण जे इंटेन्शन बोलतो ना ते रेकी काम करत असते. अजून कोणाला गोड लागलं पाणी? कोणाला मला पण गोड लागलं लागलं? मॅम. अच्छा. आणि बॉटल मधून असं थंड हवा आल्यासारखी वाटत होती अच्छा. बाहेर. अच्छा. हा. अच्छा. व्हेरी गुड. छान. मग आपल्याला आता काय करायचं आहे, हे जे पाणी आहे हे आपण चार्ज करायचं आहे आणि रोज सर्वांना घरात द्यायचं आहे. आता तुम्ही प्रत्येकाचे ग्लास चार्ज नाही करत बसायचे. आपण जिथे पाण्याचा स्टोअर करून ठेवतो, जसं आपला माठ आहे, आपला आरो माठावर. आहे, हा, तर त्या माठालाच तुम्ही हे करून द्यायचं का हे पाणी पिऊन माझ्या घरातल्या आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, दीर्घ आयुष्याचा लाभ झालेला आहे. हे ईश्वर ऐसाई हो, हे ईश्वर ऐसाई हो, हे ईश्वर ऐसाई हो. आणि तुमच्या घरी कोणीही येऊ द्या, त्यांना सगळ्यांना ते पाणी प्यायला दिलं ना तर तुमच्या घरी कोणीही आलं ना ते म्हणतील का रे तुमच्या घरातल्या पाण्याची चव छान आहे बरं का. तुम्हाला नक्की हा रिप्लाय येणार म्हणजे येणार. रोज करायचं. ओके. पाणी कसं चार्ज करायचं आलं लक्षात? हो हो. इथे काही शंका नाही. नाही? जायचं पुढे. आता अन्न कसं चार्ज करायचं? ओके. तर आपल्याला अन्न चार्ज करायचं आहे तर ते कसं करायचं? आपण काय करतो, स्वयंपाक बनवला का तो ओट्यावर आपण ठेवलेला राहतो. सगळं भाजीचा डब्बा, भाजी एका कढईत काढतो, पोळीचा डब्बा, भात, डाळ सगळं असं आपण एका साईडला असं सगळं लावायचं. त्याच्यावर दोन्ही हात रफ करून रेकीची प्रार्थना करायची सगळ्यात पहिले. ओके. का मी स्वतःचा आभारी आहे, मी दिव्य रेकी शक्तीचा आभारी आहे, मी माता पिता समस्त गुरुजनांचा आभारी आहे, मी या बनवलेल्या अन्नाचा आभारी आहे. ओके. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत, अशी आपण त्या स्वतःच्या आधी रेकीची प्रार्थना करायची. दोन्ही हात रफ करायचे आणि त्या पूर्ण जेवणाचं जे सगळं ठेवलेलं आहे त्याच्यावर आपले हात दोघं असे ठेवायचे आणि त्याला आपण हिलिंग करायचं आहे. आणि त्यावेळेला बोलायचं आहे, हे जेवण खाणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, दीर्घायुष्य लाभत आहे. हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो. ओके. परत सांगू एकदा. हे जेवण खाणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य,
आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हे ईश्वरैसा ही हो, हे ईश्वरैसा ही हो, हे ईश्वरैसा ही हो. आणि हे जेवण खाणाऱ्याला प्रत्येकाला आरोग्य प्राप्त झालेले आहे. आणि ते तुम्ही जर जेवण केलं ना, तर बघा ते खूप चांगल्या पद्धतीने पचणार आहे आणि ते त्याचं तुमच्यासाठी खूप आरोग्यदायी राहणार आहे. मग तुम्ही म्हणाल आपण हॉटेलमध्ये जातो त्यावेळेला काय करायचं? तिथे थोडं ना सगळ्या लोकांसमोर अशा हात करून बसणार आहोत. ओके. मग त्यावेळेला डोळ्याने पण आपण करू शकतो. जेव्हा आपण आता सेकंड लेवलला काही सिम्बॉल टाकायचं शिकतो, तर ते डोळ्याने पण टाकू शकतो, हाताने टाकू शकतो. तर त्यावेळेला ते आपण तिथे वापरू शकतो. तर तिथे पटकन डोळ्याने जरी नजर फिरवून दिली, त्याचे आपण बाहेरचं अन्न मागवलं आहे, कारण जो वेटर आहे त्याचं जर मालकाशी भांडण झालं आहे, तो दनादन आपटून उपटून कसं तरी जेवण बनवतो किचनमध्ये. त्याची मनस्थिती काय आहे? कारण आपले भाव, जसं आता आपण बघितलं, या पाण्याला जर अफर्मेशन दिली का हे औषधासारखं लागतं आहे, तर ते औषधासारखं लागणार आहे. तर त्याच्या मनामधले भाव त्या जेवणामध्ये उतरत असतात आणि ते आपण खातो तर ते आपल्यापर्यंत पण येत असतात. म्हणून मग आपल्याला माहिती नाही समोरच्याने कोणत्या इंटेन्शनने ते जेवण बनवलेलं आहे. तर ज्यावेळेला आपण सेकंड लेवलला येतो, तर त्याच्यामध्ये आपण तिथेच डोळ्यांनी पटकन सिम्बॉल टाकून ते जेवण आपण आपल्यासाठी चार्ज करून घेऊ शकतो. ओके. चला मग आता हे इथपर्यंत तुम्हाला काही शंका? माठावर टाकायचं आहे आपले सिम्बॉल आणि याच्यावर टाकायचे आहे. आपण जे जेवण बनवणार आहे त्याच्यावर आपल्याला हिलिंग करायचं आहे प्रॉपर. ओके. मग मॅम त्याच्यानंतर आपण हे कोण मॅम बोलतोय? अश्विनी धर्माधिकारी. हा बोला. मॅम पाण्याला जेव्हा चार्ज करून आपण, तेव्हा पाण्याचं जे काही मोठा स्रोत आपल्या जवळ म्हणजे जसं हंडा झालं किंवा माठ झालं, तर हे जसं आता ग्लास ओपन होतं तसंच ओपन असावं की हो हो झाकलेलं हो असतंय हो ते? ओपनही ठेवलं तर चालणार आहे. त्याला असे बाहेरून माठाला हात लावा ना तुम्ही. नाही, मग त्याच्यावर आपण जे झाकण ठेवतो ना, ते नाही तेवढ्या ठेवायचं ते वेळापुरता चार्ज काढून घ्या ना. करताना. तेवढ्या वेळापुरता झाकण काढून घ्या. हा. हा, झाकण ओके. काढून घ्या तेवढ्या वेळापुरता. म्हणजे ती एनर्जी त्याच्यामध्ये उतरेल ना. झाकण ठेवलं तर ती एनर्जी जाणार नाही मध्ये. तेवढ्या वेळापुरता काढून हा. घ्या आणि मग परत झाकून द्या तुम्ही. ओके. बरं. हा, कविता मॅडम बोला, कसं वाटतंय? आवाज नाही येते, माईक ऑन करा. खूप छान वाटतंय. मगाशी पण मला बोलायचं होतं. हो, म्हणूनच मी तुम्हाला आता चान्स दिलाय. प्रत्येकाला मी ना थोडा थोडा चान्स देते का प्रत्येकाचं झालं पाहिजे. बोला. स्वतः हिलिंग करताना नाही का माझ्या लेफ्ट साईडला थोडं दुखत होतं. हिलिंग केल्यानंतर रिलीफ वाटलं मला खूप. हा, आणि पाण्याचं पण आता टेस्ट मला म्हणजे तुम्ही सांगितलं चार्ज केल्यानंतर आधी आणि नंतर गोडसर लागलं पाणी मला, ते तीर्थासारखं तुम्ही म्हणता. हो का? अरे वा, खूप छान. आणि रुपाली मला एक बोरडे मॅडम. विचारायचं होतं प्रश्न मॅडम, मला हा एक बोला विचारायचं होतं. बोला. मी पाण्याच्या ठिकाणी रोज संध्याकाळचा दिवा लावते, व्हेरी तर गुड. त्याच्यात फरक पडतो ना? हो, पितृदोषासाठी राहतो. आपण पाण्याच्या माठाजवळ तो दिवा लावायचा राहतो संध्याकाळी. तर हा हा. हा, तर त्याच्यामध्ये जर तुम्ही भीमसेनी कापूर पण छोटासा तुकडा टाकायचा आणि जर ओके. जमलं तर हा. शक्यतो गाईच्या तुपाचा दिवा लावायचा, फुलवात लावायची. सुरुवात गाईच्या तुपामध्ये लावायची. भिजवायची आणि हा ती हा लावायची. आणि जर तुम्हाला हा. 2 लवंगा आणि भीमसेनी हम्म. कापूरचा तुकडा ठेवायचा आणि त्याच्यावर फुलवात ठेवायची आणि मग ती लावायची. तर ओके. आपल्या पितृंसाठी खूप खूप चांगलं आहे ते. पितृंचे आशीर्वाद मिळतात आपल्याला त्याच्याने. त्या लवंगा रोज बदलायच्या का मग? हो, मग जळून जातात त्या लवंगा. जळून जातात का? हो हा, हो, फुलवात. कापूर आपल्या कापसाने आपण जेव्हा हा फुलवात हा, लावतो ना, कापूर. तर लवंगा जळून जातात त्या पूर्ण. ओके ओके. खूप थँक्यू चांगलं मॅडम. आहे. रोज लावल्या पाहिजे. आणि रोज तो लावायचं दिवा का? जो मी आता तुम्हाला दिवा सांगितला ना, मातीच्या पंतीत लावा. आणि मातीच्या पंतीत लावायचा हा, का? मातीच्या मी पंतीत पितळी लावा. पंतीत मातीच्या लावत होते. पंतीत घ्यायचा हा आणि आपला हा दरवाजाचा जो उंबरा आहे ना आपला, हा. मेन डोअरचा, मुख्य मेन डोर. दरवाजाचा जो हा. डोअर आहे ना आपला, त्याच्या हम्म. सेंटरला ठेवायचा आणि त्याच्यामध्ये 2 लवंगा टाकायच्या, पण त्यांना फुलं पाहिजे. त्या 2 हा, लवंगा फुल टाकायच्या. असलेली. हा त्याच्यामध्ये हा. छोटासा भीमसेन कापूरचा तुकडा लावायचा आणि तुपामध्ये, गाईच्या तुपामध्ये भिजवलेली फुलवात लावायची आणि मग तो दिवा लावा हा. उंबऱ्याच्या मध्यभागी. उंबऱ्याच्या मध्यभागी. हा, उंबऱ्यावर का उंबऱ्याच्या आत बाहेर कुठे असं काय? उंबऱ्याच्या मध्यभागी, उंबऱ्यावरच. उंबऱ्यावरतीच ना? उंबऱ्यावरच. ओके. हा, हा तर त्याच्या मध्यभागी लावायचा. तुम्हाला हम्म. सुरुवातीला बघा तो दिवा लावला ना, असं तडतड तडतड आवाज येईल. तर तो काय करतो, हम्म. आपल्या घरातली पूर्ण निगेटिव्हिटी बाहेर काढतो.
बाहेर काढतो. हा, तुम्हाला खूप म्हणजे अगदी थोडे, आता तुमच्या घरात किती प्रमाणात निगेटिव्हिटी आहे ते बघून, पण तुम्हाला हा, थोड्या दिवसात खूप घरात प्रसन्न वाटायला लागेल. किती दिवस रोज करायचं ताई ते? करायचं? आ किती दिवस करायचं मॅम? किती रोज दिवस करायचं ते? करायचं? आता एक सांगू का, मी तर खूप वर्षापासून कंटिन्यू करते आहे. माझ्या घरी मी तुपाच्या फुलवाती करून ठेवल्या आहे, लवंगाची एक छोटीशी डबी तिथे ठेवून दिली आहे. म्हणजे माझे मुलं, मिस्टर जेव्हाही दिवा लावता तर त्यांना ती सवयच झालेली आहे. फुलवाती पण मी बनवून ठेवल्या आहे तुपाच्या, तर ते तिथून एक उचलतं आणि लावून देतं. तर मग त्याच्याने नुकसान काही नाही ना आपल्या ओके. घरामध्ये. बघा, काही खूप नाही, लोक घरात नाही करत बाहेरचे येत नसते. राहता. आपण बाहेर कुठे आपणही फिरून येत असतो, मॉलमध्ये जातो, कुठे लग्नाच्या ठिकाणी जातो, गर्दीच्या ठिकाणी जातो, तर तिथून आपण काय रिकाम्या हाताने येतो का? निगेटिव्हिटी आपल्या सोबत घेऊन येत असतो आपण. हा, तुपाचा दिवा लावायचा का मॅम? तुपाचा सांगितलं ना मी आता, गाईच्या तुपाचा लावायचा, फुलवात लावायची, दिवा नाही, हे नाही लावायचं, वाती नाही लावायच्या, फुलवात लावायची उद्यापासून आपल्याला. करायचं का त्याला हा, कधी? उद्यापासून करू का मी? हो, उद्यापासून करा ना, खूप छान, खूप आणि छान. माठाच्या इथे पण आणि उंबऱ्यात पण दोन्ही ठिकाणी लावायचं उमऱ्याजवळ म्हणजे. पण ठेवा. हो हो ओके, चालेल. हो, तुम्हाला खूप मी लगेच एक दिवसातच घरात, आणि तो खूप तडतड आवाज येईल बघा. जर निगेटिव्हिटी असेल तर तडतड आवाज येईल, आणि तुमच्या घरात जर निगेटिव्हिटी नसेल ना, तर तो दिवा हा, एकदम नॉर्मल जळेल. नॉर्मल जाईल. हो. ओके. ओके. थँक्यू मॅम. हो संध्याकाळी करायचं ना मॅडम? हो, संध्याकाळी दिवाबत्तीच्या वेळेला. ओके. हो. आणि कोणाच्या घरामध्ये जर असं समजा बाहेरची बाधा वगैरे असं काही वाटत असेल ना कोणाला, तर त्यांनी आपल्या घराचा जो हे आहे, ब्रह्मस्थान आहे, सेंटर आहे आपल्या घराचं, तिथे तो दिवा लावायचा आहे. ओके. आणि त्यांनी काय ओके. करायचं आहे, जर कोणाला वाटतं आहे का आपल्या घराला कोणीतरी बाहेरचं बांधून ठेवलेलं आहे, आपले कामं होत नाहीये, आपल्याला आर्थिक अडचणी येत आहे, आपल्या मुलांच्या शिक्षणात अडथळे येत आहे, लग्नामध्ये अडथळे येत आहे, तर त्या लोकांनी काय करायचं आहे, एक काचेचा ग्लास घ्यायचा, त्याच्यामध्ये हम्म. पाणी घ्यायचं आहे, आणि तो रात्री झोपताना त्या मध्य जे आहे आपलं घराचा जो सेंटर आहे, तो मध्य ब्रह्मस्थान म्हणतात त्याला. ब्रह्मस्थान. हा. हा, तर तिथे तो ग्लास ठेवून द्यायचा आहे. त्याच्यावर झाकण ठेवायचं नाहीये. आणि ज्याने ठेवला, आता लेडीजच ठेवतो शक्यतो, तर आपण ठेवलाय ना, तर आपणच सकाळी उठल्याबरोबर तो ग्लास आधी उचलून घ्यायचा, आणि आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा आपल्या एखाद्या छोट्या कुंडीमध्ये एखादी झाड असतं, तर ते मेलं तरी आपल्याला, सुकलं झाड तरी आपल्याला काही इतका फरक पडत नाही. म्हणजे जी आपल्या हा. घराची निगेटिव्हिटी आहे, आपण त्या झाडाला ते पाणी टाकून द्यायचं. जर आपल्या घराला बाहेरची बाधा असेल, कोणी बांधून ठेवलं असेल, काहींच्या घरात कोणाचं मुलांचे लग्न नको व्हायला, मुलाला सर्व्हिस नको लागायला, असे काही प्रॉब्लेम होतात, आपल्याला भरपूर येतात. कधी आपल्याला आरोग्याच्या समस्या येतात, सारखा दवाखाना मागे लागलेला राहतो. एकाचं बरं झालं का मग मुलाचं होतं, मुलाचं बरं झालं का मुलीचं, मुलीचं झालं का आईचं, प्रत्येकाच्या घरामध्ये सारखा दवाखाना चालू राहतो. तर अशा वेळेला पण तुम्ही हे करू शकता. तर असा तुम्हाला हे 21 दिवस कंटिन्यू करायचं आहे, पण मध्ये गॅप पडू द्यायचा नाहीये. तर 21 दिवसात खूप निगेटिव्हिटी निघून जाते, आणि त्याच्यानंतर पण तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही थोडे दिवस अजून वाढवू शकता. तर ते पाणी जे आहे ग्लासातलं, सकाळी उठल्याबरोबर आधी झाडाला टाकून द्यायचं. छोटंसं झाड घ्यायचं, कोणतं मोठ्या झाडाला, म्हणजे आपण आपली जी निगेटिव्हिटी आहे ती दुसरं कोणाला देत नाहीये, एखाद्या झाडाला देतो. ते झाडाला काय होतं, जर निगेटिव्हिटी असेल आपल्या घराची, तर त्या झाडाला असा बुरा येतो, आणि बुरा येऊन ते झाड सुकतं. एखाद्या झाडाला तुम्ही जर रोज एक ग्लास पाणी टाकलं, तर ते हिरवगार आणि टवटवीत होतं. पण ही आपल्या, आणि त्या ग्लासाला काय करायचं आहे, पाणी ठेवताना आहे ना, त्या ग्लासाकडे एकटक बघायचं आपण. आता हा ग्लास आहे समजा काचेचा, त्याच्याकडे एकटक बघायचं, आणि त्याला बोलायचं का, मी शलाका, माझ्या घरामध्ये जीही कुठली निगेटिव्हिटी असेल, कोणी काही बाहेरची बाधा केली असेल, ती सर्व या पाण्यामध्ये येत आहे, ती सर्व या पाण्यामध्ये येत आहे, सर्व निगेटिव्हिटी या पाण्यामध्ये येत आहे. आणि तो ग्लास मग ठेवून द्यायचा तिथे. ओके. आणि मग ते ओके. पाणी सकाळी उठायचं, आणि ते, आता मी हे पाणी पिणार नाही, कारण मी आता ह्या पाण्याला ते वाक्य बोलली, अफर्मेशन दिलेले आहे. ओके. हम्म. रेकी वर्क युअर इंटेन्शन लक्षात ठेवायचंय आपल्याला. ओके. तर ओके. ते पाणी सकाळी आपण झाडाला टाकून द्यायचं, म्हणजे आपल्या घराला कुठलीही काही नजरबाधा असेल, काही निगेटिव्हिटी आली असेल, तर ती त्या झाडाला जाते, आणि झाड आहे ना, असं बुरं आल्यासारखं सुकतं. नॉर्मल नाही सुकणार ते झाड, कोरडं नाही होणार. ओके. ओके. तुम्ही करून बघा. ओके. ज्यांना वाटत असेल आपल्या घरात प्रॉब्लेम आहे, पैसा टिकत नाही आहे, मुलांच्या शिक्षणात अडथळे येत आहे, मिस्टरांचं इन्क्रीमेंट होत नाहीये,
असे आपल्याला छोटे छोटे प्रॉब्लेम जाणवतात आणि घरात सारखे वादविवाद होत आहेत. अगदी छोट्या विषयावरून भांडण होतं आणि भांडण झाल्यानंतर कळतं का रे, हा तर काही विषयच नव्हता भांडणाचा. आपण थोडंही समजूतदारीने हे करून घेऊ शकलो असतो. हे नंतर आपल्याला कळतं. तर मग हे असे छोटे छोटे प्रॉब्लेम त्यावेळेला घडत जातात. ओके, तुम्ही ओके हे ओके करू खूप शकता छान उपाय तिथे. सांगितला मॅडम. हो, चालेल करू आम्ही. चालेल करा. आणि हे बघा, हो खर्च हो नाही आहे, फक्त तुम्हाला रेग्युलेटरी रोज करायचं आहे. रोज म्हणजे 21 तो तुम्ही दिवस आज केला आणि 2 दिवस केलं नाही तर इफेक्ट नाही पडणार नाही. सलग करायला पाहिजे. 21 दिवस तुम्ही सलग करायचं आहे. ओके, ओके ओके चला आपण आता इथे थांबूया, कारण मला लगेच अपॉइंटमेंटची तयारी करायची. मला मॅडम थोडी माझी एनर्जी हे करावी लागेल. ओके, आपण आता हा मॅडम हा बोला. मॅडम सांगितलं मला एक अं, बोलायचं होतं आता. हे रे- एकच मिनिट, आता शारदा मॅडम बोलताय, एक एकेकाचा मिनिट नंबर घेऊ आपण. शारदा मॅडम तुम्ही बोला. मी आज हे केलंय 2-3 दिवसापासून करते आहे. तर छान वाटतंय. मला गुडघ्यालाही थोडंसं बरं वाटतंय मला, कारण मला खाली बसायला नाहीच सांगितलं म्हणून अजून काही ट्राय नाही केलं, पण मी करेल नंतर. पण मी आता थोड्या वेळापूर्वी आमच्या शेजारी गेले. तिथं थोडंसं वाटतं आम्हाला कायम निगेटिव्हिटी, कारण आम्हाला कळतं ते. तर आता गेले तर माझं डोकं जड झालं आज. 1-2 मिनिटं गेले होते फक्त. अच्छा तर अच्छा. तुम्ही तर हे बघा, जसं बोललात आपल्याला कळतं आहे ना का कुठे निगेटिव्हिटी आहे, तर तिथून थोडंसं दूरच राहायचं. तर अक्षरशः माझं डोकं जड झालं होतं. 5 मिनिटं गेले ते नातवाला सोडायला, त्याला खेळायचं होतं. हा हा तर हा. त्याला असं झालंय. तर मला तुम्ही जे बोललात त्याच्यावरून तुम्हाला सांगितलं मी. ओके ओके ओके. मी तुम्हाला हे थँक्यू. छान शिकवलं ना वाटलं. काल, आपण बघितलं ना औरा क्लीन कसा करायचा. तुम्ही काल होत्या का? नाही, मी मध्ये मध्ये माझं हे केलंय माझं काल हा, पण. मग तुम्ही काय करा, मी कालचा हो. व्हिडिओ टाकलेला आहे तो बघा आज. हं, त्याच्यामध्ये मी तुम्हाला स्वतःचा औरा क्लीन करायचा आहे आणि तो ब्रह्मांडात हं, आपण ती निगेटिव्हिटी सोडलेली आहे, असा एक आपण हं. प्रॅक्टिकल केलेला आहे. ते तुम्ही आज ते करा, तुम्हाला लगेच आराम पडेल. चालेल. नाही आता झालंय लगेच. आता केलं तर आपण लगेच क्लिअर झाले. घरी आले तर छान वाटलं लगेच माझं माझं. हो, नाही आणि पण एक मी सांगते, निगेटिव्ह जसंही आपल्याला असं वाटतं ना, अस्वस्थ वाटतंय, कोणाकडे जाऊन आलो, आपण स्वतःचा औरा लगेच क्लीन करून घ्यायचा. 2 मिनिटं चालेल लागतं फक्त आपल्याला. ओके, चालेल चालेल. चला ओके अजून ठीक आहे. कोण आणि बोलत ना होतं? आणखी हा बोला. विचारायचंय, आज तुम्ही ते मगाशी 7:30 ते 8:30 मेडिटेशन घेतलंय. त्यावेळेला मी नव्हते, मला काम होतं बाहेर जरा. तर ते छान झालं. माझ्या बहिणींनी सांगितलंय मला. पण ते काचेच्या ग्लासात पाणी वगैरे भरून ठेवायला सांगितलं वरती तुम्ही. आणि ते आणि मी पुढच्या ह्याच्यात करू शकते का मग ते? हो हो, पुढच्या पौर्णिमेला करा. पुढच्या करेल ना? पौर्णिमेला मी परत तेच मेडिटेशन घेणार आहे. तर तुम्ही अच्छा. पुढच्या पौर्णिमेला पण अटेंड करा आणि पाणी तेव्हापासून ठेवून पण आलो सुरुवात आम्ही. करू शकता. हो, दोघंही पाणी ठेवून आलो वरती अच्छा. काचेच्या बॉटलमध्ये. हो आणि एक चिठ्ठी लिहून ठेवली काय पाहिजे आम्हाला ते. हो. आणि ते सकाळी आपण स्वतः घ्यायचं तर कसं 21 दिवस घ्यायचं, कसं करायचं? हे बघा, आता हे पाणी आहे, समजा ही बॉटल आहे, हे ते पाणी हं, आहे. तर मी रोज हं. काय करेल, 1 चमचा पोहे खायचा चमचा घेईल आणि माझ्या माठामध्ये टाकून देईल. म्हणजे अच्छा त्याची एनर्जी पूर्ण माठाच्या पाण्याला येऊन जाईल. आणि हे अच्छा. पाणी समजा एवढं झालं, 1 महिन्यामध्ये अर्ध झालं, तर मी याच्यात परत हा पाणी भरून जाईल. म्हणजे बाकीचं झालेलं पाणी परत तेवढं एनर्जी त्याला मिळून जाईल. म्हणजे मी ते अच्छा. 30 दिवस कसं पुरवायचं ते मी मॅनेज करेल, है ना. अच्छा. 30 आणि दिवस कोणाचं दुखत पुरवायचं. असेल, आता समजा आपल्या घरामध्ये कोणाला सर्दी खोकला झाला आहे, तर काही वेळेला आपण काय करायचं, ते पाणी घ्यायचं, त्या पाण्याकडे एकटक बघायचं, त्याला अफर्मेशन द्यायची का ह्या व्यक्तीला, या माझ्या मुलाला, समजा मुलाला सर्दी खोकल्याचा त्रास होतो आहे, तर असं नाही बोलायचं पाण्याला, सॉरी सॉरी, हा निगेटिव्ह हा शब्द काढायचेच नाही. हे पाणी पिऊन माझ्या मुलाला स्वस्त मस्त जबरदस्त वाटतं आहे. ओके, तणावर मनसे स्वस्त आहे स्वस्त आहे स्वस्त आहे. हा, तर असं त्याला आपण देऊन द्यायचं मुलाला प्यायला, तर त्याला आराम पडतो आहे. चालेल. ओके, ओके थँक्यू. मी विपश्यना पण केलेली आहे 3-4 अच्छा वेळा. अच्छा हा, अच्छा. तर हे खूप छान वाटलं. अरे वा, छान. हा, चला आता थँक्यू. आपण इथे थांबूया. मॅडम ओके, शक्तिपात घेणार होता ना तुम्ही? काय शक्तिपातचं कधी घेणार आहे तुम्ही? आता 10:15 वाजला आहे ना. अच्छा ठीक आहे. हा, मग मी तेच म्हणते, मला थोडी माझी एनर्जी हे करावी लागेल. हॅलो हा बोला. परत जॉईन व्हायचंय मॅडम? हॅलो मॅडम. हो, मी लिंक पाठवते ना, ग्रुपवर वेगळी बनवते आणि तुम्हाला पाठवते. मग हॅलो त्याच्यावरती तुम्ही हे जॉईन व्हायचं आहे. ज्यांनी सकाळी घेतला आहे त्यांना काहीच गरज नाहीये, त्यांचा एकदम अगदी सुंदर झालेला आहे. तुमचा ब्रह्ममुहूर्तावर झालेला आहे. तुम्हाला डबल घ्यायची गरज नाहीये. ओके, अगदी खरोखर ज्यांचा राहिला असेल त्यांनीच करा, कारण मला खूप मेसेज आहे का प्लीज ताई आमचं घ्या घ्या, म्हणून मी घेते आहे, कारण खूप एनर्जी द्यावी लागते. नाही सकाळी नव्हते बरोबर. मॅडम. हा, मी तुमची करा, तुमच्याबद्दल नाही सांगते, तुम्ही करा, पण एक सांगते का तुम्ही जे खरंच
ज्यांचं राहिलं असेल त्यांनीच अटेंड करा. ओके. ओके खूप मॅडम. खूप धन्यवाद हा. मॅडम. खूप खूप माझं धन्यवाद. थोडंसं चुकलं होतं त्याच्यामुळे मी परत करेल मॅम. हे ओके ओके हे हे ओके असं. ओके चालेल. चला, आणि ज्यांचं हे बाकी आहे शक्तिपात, त्यांनी व्हिडिओ ऑन करून मला 7 चक्र दिसतील याच्यामध्ये सेट होऊन बसायचं आहे, म्हणजे मी लगेच सुरू करू शकेल. मॅडम आता ओके. 10:15 वाजता का? हो, आता हॅलो. लगेच 10:15 आहे. ओके मॅडम चालेल. हो, मी लगेच लिंक तर बनवून ग्रुपवर टाकते. हो रेकीच्याच मॅडम. ग्रुपवर टाकणार आहे मी. ओके. हो चालेल. तर जॉईन होईल मग मी पण. हो हो हो, चालेल चालेल. चला. ती 2 वाजता आली ग. हो हो चल. हो हो, चला चल सर्वांना बाय. थँक्यू धन्यवाद. तुम्ही मला सर्वांनी ऐकून घेतलं त्यासाठी तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. गुड नाईट. बाय. गुड नाईट.